गती मनोमार्गगती आकडावा श्रीपती निपंते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधीचे नामामृत कोडी वैष्णवाला धनी या साधने जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला धरा कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिस्ते समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवधरा अवतारम कलाकांक तेजोदिका मोदी वस्त्रम कलानीशवानापनादान्यदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विठ्ठल विठ्ठल संतांचे संगती
गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे योगियांचे माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोपाराय यांचा 6 चरणाचा अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरिता घेतलेला. विठ्ठल 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 संतांचे संगती मनोमार्ग गती. ज्ञानोपाराय या ठिकाणी म्हणतात मी निवृत्ती जाताच्या संगतीत गेलो. परिणाम काय झाला? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे स्वतःचा अनुभव या अभंगामध्ये व्यक्त करतात. संतांचे संगती मनोमार्ग गती. महाराज मनाने हा परमार्थ करायचा नसतो. मनाने परमार्थ करायचा नसतो. मनाने परमार्थ केला तर काय होतं? मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. म्हणून आपले साधू संत आपल्याला सांगतात तेनेची पंथे चालू जाता न पडे कोणता कोठे काही. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर आपला मार्ग कसा राहणार आहे? सरळ आणि स्वच्छ. त्यामुळे संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या तत्वाने जर आपण गेलो तर आपला 100% उद्धार होणार आहे. आणि मनाने परमार्थ करायचं नाही. कशासाठी? तर आपलं मन कसं आहे महाराज? चंचल आहे. आता इथे तर उद्या सध्या इथं असेल. आता इथे पण मन आपलं इथे का नाही? आता अमेरिकेला जाईल, दुबईला जाईल, पुण्याला जाईल, कुठेही जाऊ शकतं. मन चंचल आहे. म्हणून मनाला काहीतरी बोध करावा लागतो. त्यासाठी बोध करायला कोण लागतं? संत सद्गुरू लागतात महाराज. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर गेलो तर आपला उद्धार नक्कीच होणार आहे. आणि मन हे चंचल आहे आणि सर्वाला कारण सुद्धा मनच आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः. मन हेच उद्धाराला आणि मोक्षाला सुद्धा कारण आहे. तुकोबर आहे. त्यामुळे म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून आता मनाला काहीतरी बोध केला पाहिजे जेणेकरून आपलं शाश्वत कल्याण होईल, आपल्याला परमानंद प्राप्त होईल. त्याकरता
साधू संतांच्या सहवासात जावं लागेल, गुरूंना शरण जावं लागेल. कारण संतांशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांना शरण गेलं तरच आपल्याला तो भगवंत प्राप्त होतो. नाथ महाराज म्हणतात हरी तेथे संत, संत तेथे हरी. जैसे चारी वेद बोलताती. ते वेदांचं देखील काय मत आहे की तेथे संत येतात तेथेच देव वास करतो महाराज. कारण संतांमुळे देवाला देवत्व येतं. देवाला देवत्व कुणामुळे येतं? संतांमुळेच येतं. कारण देवाची ओळख कोण करून देतं? संतच करून देतात. म्हणून संतांच्या सहवासात आपल्याला जावं लागेल महाराज. आणि संतांच्या संगतीत गेलो तर आपल्या जीवनाचा नक्कीच उद्धार होईल. त्यांच्या संगतीत गेलो तर आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळेल. मोक्षाचा मार्ग मिळाला तर आपलं जीवन जन्माला आलेलं सार्थक होईल. कारण या जीवनात येऊन काय या शरीराचं सार्थक करायचे महाराज. जन्म कशासाठी मिळाला आपल्याला? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी मिळाले. देवी दिला देह भजना गोमता. देवी दिला देह भजना गोमटा. हा देह दिलाय त्या भगवंताने. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला हा देह दिलाय. पण आपण भजन सोडून काय करतोय? संसारात गुंतत चाललोय महाराज. कारण या देहाचा काही भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरवसा. क्षणभंगुर नाही भरवसा. भारे सावध थोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा. असा फासा आपल्या गळ्यात एकदा पडला की आपला काही भरवसा नाही महाराज. कधी जाईल हे सांगता येत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. आपला एक क्षण सुद्धा वाया घालवला नाही पाहिजे महाराज. आणि हे जे आपल्याला भेटलंय, एवढं मोठं नाम भेटलंय, आपल्या पूर्वजन्मीचं पुण्य असेल, प्रारब्धातलं असेल, म्हणून आपल्याला हे नाम भेटलंय.
दादांची कृपा आहे आपल्यावर, श्रीपाद बाबांची कृपा आहे. आता मी पांडुरंग दादांना पण पाहिलेलं नाही आणि श्रीपाद दादांना सुद्धा पाहिलेलं नाहीये. मी या सर्वांना माझ्या गुरूंमध्येच पाहते, कारण मी शिक्षणासाठी कायम बाहेर राहते. गुरूंचा माझा तसं तेवढा सहवास होत नाही, पण बघा ना माझं पुण्य किती आहे. त्यांची जी नोकरी आहे ती आमच्या कारखान्यावरती आहे, त्याच्यामुळे ते सतत आमच्या घरी येत राहतात. हे माझं पुण्य आहे महाराज. कारण बाकीच्यांना सर्वांना वाटतं आमच्याकडे आमचे सद्गुरू यावं, बसावं, बोलावं, आम्हाला दोन गोष्टी सांगाव्यात. पण महाराज एखाद्या दिवस असं मनात आलं ना की आज सद्गुरू भेटावं, हमकच त्या दिवशी श्रीकांत भाऊ फोन करणार. सद्गुरू आहेत ना आपले आई वडिलांपेक्षाही जवळचे असतात महाराज. आई वडील हे आपल्याला जन्म देणारे असतात, पण खऱ्या जीवाला जन्म देणारे, खरा जीव काय आहे हे सांगणारे कोण आहे तर सद्गुरू आहेत महाराज. अशा सद्गुरूंमुळे मी आज या ठिकाणी उभा राहू शकते महाराज. पुण्य माझं पूर्वजन्मीचं पुण्य, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ती त्यांची कृपा आहे म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे महाराज. माझ्या सद्गुरूंची कृपा आहे, साधू संतांची, परमेश्वराची, सर्वांचीच कृपा आहे. कारण एखादी घटना घडायची असेल ना तर निसर्ग सुद्धा त्याला साथ देतो महाराज. भगवंताची कृपा असेल तर साथ देतो महाराज, नाही तर या ठिकाणी उभा राहायची एवढी ताकद नाही महाराज. मी गायन करते पहिल्यापासून, पण कीर्तन आता या क्षेत्रात आली कारण माझा एवढा अभ्यास नाहीये, कारण एवढी मोठी पण नाहीये. पण आपलं श्रीकांत भाऊंनी, त्यानंतर संजू भाऊंनी या ठिकाणी मला बोलण्याची बोल असं म्हणले म्हणून मी या ठिकाणी आज उभी आहे. त्या दिवशी सहज कार्यक्रम होता, तिथे ते मला म्हणले की दीदी तुझं विचारलं नाही पण तुझं नाव टाकलं, तुला कीर्तन करावं लागलं. सद्गुरूंच्या शब्दाच्या पुढे जाता येत नाही महाराज. सद्गुरूंचा तेवढा अधिकार आहे आणि या सद्गुरूंच्या कृपेमुळेच आज मी या ठिकाणी कीर्तन करतेय. आणि असे सद्गुरू साधू संत आपल्या जीवनात आले पाहिजे महाराज. देव म्हणतो की संतांच्या संगतीत जा, तुमचा उद्धार नक्कीच होईल महाराज. देव म्हणतो मला बाकी काही नकोय, योग याग विधी तंत्र मंत्र उपासना असलं काही नकोय, फक्त मला भक्ती पाहिजे. आणि ती भक्ती कुणामुळे येते? आपल्यात भक्ती उत्पन्न कोणामुळे होती तर साधू संतांमुळे, सद्गुरूंमुळे होती. सद्गुरूच आपल्या त्या भक्त देवाबद्दल भक्ती आपल्या मनात निर्माण करतात आणि त्या भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम संत करतात, असं ज्ञानोपराय भंगाच्या प्रथम चरणात सांगतात. Oh,
संगती येणे बंधे. ज्ञानोबा आपल्याला सत्संगतीपूर्वक नामस्मरणाचं महत्व सांगत आहे. कारण हा अभंगच हरिपाठ या ग्रंथातील महाराज. हरिपाठाचं सार काय? हरिपाठाचं फल काय? तर मोक्ष. आणि संसार कसा आहे? फलकट आहे महाराज. फलकट होतो संसार. आणि परमार्थ कसा आहे? परमार्थ हा श्रम साफल्यात आहे महाराज. आणि संसार हा श्रम वैफल्यात आहे. जमिनीखाली पाणी आहे, पण ते आता डोळ्यांना दिसतंय का? नाही. पण पाणी आहे. ते पाणी काढण्यासाठी काय लागेल? साधन लागेल मला. त्याच्यावरला आवरण काढण्यासाठी साधन लागेल. त्या साधनाने जर आपण आवरण काढलं तरच आपल्याला पाणी मिळणार आहे महाराज. तसंच या संसारात आपण एवढं गुंतलोय, या मायाजाळात एवढं फसलोय, त्यामुळे आपल्याला सारं काय हे कळत नाही. भगवंत कुठे? जसं जमिनीत पाणी आहे, जसं भगवंत कुठे? या देहात आहे. मग तो भगवंत, तो परमेश्वर आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा साधन लागणार. मग साधन कोणतं आहे? संत आणि सद्गुरू आहे. त्याच साधनाने आपल्याला फक्त काय होईल? मोक्ष प्राप्त होईल. खऱ्या जीवनाचा अर्थ कळेल. जन्माला आल्याचं सार्थक. जन्म कशासाठी झालाय, जन्म कशासाठी मिळाला हे फक्त त्या सद्गुरू आणि संतांमुळे कळेल महाराज. आणि अशा संसारातून तर बघा परमार्थात श्रम साफल्य. श्रम साफल्य काय? तेने मुक्तिचारी साधिलेल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. किंवा ज्ञानदेव म्हणे हरिजप करले तुटेल धरणे प्रपंचाचे. बघा पूर्ण हरिपाठ पहा. अनेक प्रकारचे फळ, अनंत प्रकारचे फळ आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. श्रम साफल्य आणि श्रम वैफल्यात काय? तर संसार आहे महाराज. जन्माला येऊन तुम्ही कितीही करा, कितीही कमवा, शेवटी आपल्या नशिबाला लाकडच एक महाराज. आता लाकडे का असं तुम्ही म्हणता काय? लाकडच. पण बघा जन्म झाला तेव्हा पाळणा सुद्धा, जन्म झाला त्यावेळेस पाळणा लाकडाचा. थोडा खेळायला लागला पांगुळ गाडा लाकडाचा. पुढे थोडा मोठा होऊन खेळायला लागला विटी दांडू, बॅट बॉल सुद्धा लाकडाचा. तर पुढे लग्नात मंडप जो दिला तो सुद्धा लाकडाचा. आता मंगल कार्यालय निघले त्याच्यामुळे तरी काय काय ठिकाणी आहे. लग्नात उभा राहिला तो पाट सुद्धा, तो चौरंग सुद्धा लाकडाचा आहे महाराज. शेतात काम करायला गेला तिथे अवजार सुद्धा लाकडाची. तर म्हातारा झाला हातात काठी सुद्धा आली, ती सुद्धा लाकडाची आहे महाराज. आणि शेवटी जाळला तोही
लाकडातच, मग काय उरलं आपल्या हातात? नशिबाला शेवटी लाकडच येतं. म्हणून काहीतरी लाकडाशिवाय दुसरं काहीतरी आपल्या सोबत गेलं पाहिजे. काय जाणार आहे आपल्या सोबत? भगवंताचं नाम, आणि त्या नामामुळे भेटलेला आपल्याला मोक्ष. मोक्ष काय आहे? मेल्यानंतर जो मिळतो तो मोक्ष नाही महाराज. जिवंतपणे जो परमानंद मिळतो आपल्याला भगवंताचं नामस्मरण करून, जो परमानंद मिळतो, जो आनंद मिळतो, तोच खरा मोक्ष आहे. आणि असं जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला कोणाच्या संगतीत जावं लागेल? संतांच्या संगतीत जावं लागेल. आणि त्या संतांच्या संगतीत गेलो तर आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला भेटणार आहे. ते नाम आपल्याला भेटणार आहे. आणि असं असणारं जे नाम आहे ते साक्षात देवांचा देव असणारा महादेव सुद्धा सतत नामस्मरण करत असतो. कोणाचं? भगवंताचं नामस्मरण करत असतो. देवांचा देव आहे तो सुद्धा भगवंताचं नामस्मरण करतोय. तुम्ही आमचं साधे शिव, साधे सरळ जीव आहेत महाराज. आपला एवढा अधिकार नाहीये. त्या महादेवांचा एवढा अधिकार असून सुद्धा ते भगवंताचं नामस्मरण करतायत. त्या नामात किती पावर असेल. मग आपण घेतल्यावर त्याची सुद्धा आपल्याला पावर कळते महाराज. आपल्याला येणारे अनुभव, डोळ्यातून येणारे अश्रू, सर्व काही भगवंताच्या नामस्मरणामुळे चालू आहे. असं असणारे नामस्मरण हे शिवाला सुद्धा खूप प्रिय असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञानोबराय म्हणतात. रामकृष्ण माझा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. असं भगवंताचं नामस्मरण जर आपण भावाने भक्तीने घेतलं तर देव आपल्याला नक्की मिळतो महाराज. कारण देव कशाचा भुकेला आहे? देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून या आला महाराज. आता वैकुंठ सोडून कुणाकुणासाठी आला? भक्त पुंडलिकासाठी वैकुंठ सोडून आला.
कशासाठी तर त्याने आपल्या आई वडिलांची मनोभावे सेवा केली म्हणून तो तिथे वैकुंठ सोडून पंढरपूरला निवास करण्यासाठी आला महाराज. त्यानंतर वाल्ह्या कोळी त्या जीवनात किती पाप केलं होतं त्याने. ज्यावेळेस त्याला कळलं या जगात आपल्या स्वतःशिवाय दुसरं कोणी नाही, आपले आई वडील सुद्धा आपले नाहीत, आपली बायको आपली नाही, आपले जन्म देणारे मुलं बाळ सुद्धा आपले नाही. या जगात आपलं कोणीच नाही महाराज. आपलं कोण असेल तर तो फक्त भगवंत, साधू संत आणि आपले गुरु महाराज. कारण तेच आपल्याला उद्धाराचा मार्ग दाखवतात. जसं वाल्ह्या कोळी माणसं मारणारा माणूस, माणसाने जीवन कसं जगावं हा ग्रंथ लिहितोय. कोण? वाल्ह्या कोळी माणसाने जीवन कसं जगावं हा ग्रंथ लिहितोय. कशामुळे झालं हे? तर भगवंताच्या नामस्मरणाच्या ताकदीने. ते नामस्मरण कुणामुळे मिळालं? तर संतांमुळे, गुरूंमुळे मिळालं. त्यांचे गुरु कोण? तर नारद मुनी. नारद मुनीने त्यांच्यावर कृपा केली म्हणून त्यांचा उद्धार झाला आणि त्यांनी रामायण घडायच्या आधी रामायण लिहिलं महाराज. एवढी ताकद आहे नामस्मरणात. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. आणि कुणाच्या संग Thank you.